हॅलो एव्हरीवन, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 2 आणि 3 कंप्लीट करून घेणार आहे। क्वेश्चन नंबर 1 आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मधून मिळून जाईल। ओके, सो इथे क्वेश्चन नंबर 2 आहे सिम्प्लिफाय। ओके, ह्या नंबरला सिम्प्लिफाय करायचा आहे। सिम्प्लिफाय करण्याआधी आपल्याला यांचे फॅक्टर पाडून घ्यायचे आहे, म्हणजे 27 चे आणि 125 चे प्राइम फॅक्टर घ्यायचे आहे। म्हणून आपण इथे 27 चे आणि 125 चे प्राइम फॅक्टर घेणार। यांच्या प्राइम फॅक्टर मध्ये जे प्राइम फॅक्टर सेम येणार आहे ते कट करायचे आहे आणि सेम नाही आले तरीही त्यांना आपण इझिली राइट करू शकतो। इथे 27 आहे, 27 हा 2 च्या टेबलने डिवाइड होणार नाही बिकॉज युनिट प्लेसला 7 आहे, हा 3 ने डिवाइड होणार। ओके, 2 चा नेक्स्ट प्राइम नंबर 3 आहे, 3 ने डिवाइड होतो। 27 हा 3 च्या टेबलमध्ये 9 नंबरला येतो, 3 9 जार 27, इथे 9 आला, 9 हा पण 3 च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जार 9 आणि 3 हा 3 ने डिवाइड होतो, 3 1 जार 3। आता 125 चे प्राइम फॅक्टर युनिट प्लेसला 5 आहे, सो युनिट प्लेसला 0 किंवा 5 असला ना तर तो नंबर 5 ने डिवाइड होतो। ओके, 5 2 जार 10, 12 मायनस 10 इथे 2 येणार आहे, सो 25 नंबर 5 5 जार 25, 25 हा 5 च्या टेबलमध्ये येतो, 5 5 जार 25 आणि 5 5 च्या टेबलमध्ये येतो, 5 1 जार 5। इथे 27 चे फॅक्टर, इथे 125 चे फॅक्टर, सो 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3, 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5 हे आपल्याला फॅक्टर मिळालेले आहे। आता हे 3 टाइम्स 3 आहे, 3 टाइम्स 5 आहे, तर आपण यांना असं राइट करू शकतो ना, 27 अपॉन 125 3 क्यूब आणि इथे 5 क्यूब, बिकॉज हे 3 टाइम्स आहे म्हणून आपण इथे क्यूबमध्ये राइट केलं तरीही नो प्रॉब्लेम। ओके, सो बघा आता इथे मी यांना अंडर रूटमध्ये घेऊ शकते म्हणून टेकिंग रूट ऑन बोथ साइड घेत आहे। ओके, जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलेलं आहे, सेम ॲज इट इज। इथे क्यूब रूट घेत आहे, 27 125 इज इक्वल टू 3 आणि 5। ओके, आता इथे हे 3 क्यूब आणि 5 क्यूब आहे ना, यांना मी वेगवेगळे रूट देत आहे। ओके, ही स्टेप आणि ही स्टेप सेमच आहे। तर आता इथे हा क्यूब रूट ह्या क्यूब रूट सोबत कॅन्सल होणार, हा क्यूब रूट ह्या क्यूब सोबत कॅन्सल होणार, इथे राहणार आहे 3/5। देअरफॉर अंडर क्यूब रूट 27 125 इज इक्वल टू 3 and 5 हे आपलं फायनल आन्सर इथे मिळालेलं आहे। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 16/54। सो इथे पण आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड करून घ्यायचे आहे 16/54 चे। इथे 16 युनिट प्लेसला 6 आहे, 2 ने डिवाइड होतो, 2 च्या टेबलमध्ये 16 8 नंबरला येतो, इथे 8 आला, 8 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 4 जार 8, 4 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 2 जार 4 आणि इथे 2 1 जार 2। ओके, आता आपल्याला 54 चे प्राइम फॅक्टर घ्यायचे आहे। युनिट प्लेसला 4 आहे, 2 ने डिवाइड होतो, 2 2 जार 4, 5 मायनस 4 1, इथे 14 येणार, 2 7 जार 14, 27 आला। ओके, सो 27 3 च्या टेबलमध्ये येतो, 3 9 जार 27, 9 3 च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जार 9 आणि इथे 3 1 जार 3। ओके, सो हे आपण फॅक्टर फाइंड करून घेतलेले आहे। आता इथे आपल्याला फॅक्टर राइट करून घ्यायचे आहे, 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 आणि इथे 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3। ओके, बघा आता इथे सेम फॅक्टर जे आहे ना ते सेम फॅक्टर कट करून घ्यायचे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, हा आपण कट करून घेऊ। रिमेनिंग फॅक्टर आहे 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 अपॉन 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3। ठीक आहे, 3 टाइम्स 2 3 टाइम्स 3 आहे, सो आपण इथे असं पण राइट करू शकतो 16/54 इज इक्वल टू 2 क्यूब आणि इथे 3 क्यूब। आता यांना आपण अंडर क्यूब रूटमध्ये घेऊ शकतो, 16/54 इज इक्वल टू 2 क्यूब अपॉन 3 क्यूब। ओके, आता यांना आपण सेपरेटली
क्यूबमध्ये राईट करू शकतो. ओके, जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये घेतलेलं आहे, सेम ॲज इट इज. ओके, आता हे क्यूब आणि हे क्यूब हे कॅन्सल होऊन जातील आणि इथे काय व्हॅल्यू राहणार आहे, 2/3. सो देअरफॉर फायनल आन्सर मिळालेला आहे 16/54 इज इक्वल टू 2/3. ओके, इथे आपण क्यूब रूट घेतलेला आहे बोथ साईड. इथे राईट केलं ना तरी चालेल, आपण असं टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स. ओके, कारण आपण इथं दोन्ही साईडला क्यूब रूट घेतलेले आहे. 16/54 इथे क्यूब रूट आणि ह्या साईडला आपण क्यूब रूट घेतलेला आहे. आणि हे क्यूब रूट जे आपण घेतलेलं आहे हे सेपरेटली राईट केलेलं आहे 2 क्यूब आणि 3 क्यूबला. आणि हे क्यूब रूट सोबत हे क्यूब कॅन्सल झाले आणि रिमेनिंग व्हॅल्यू राहिलेली आहे 2/3 आणि हेच आपलं फायनल आन्सर आहे 2/3. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे, इफ क्यूब रूट 729 इज इक्वल टू 9 देन क्यूब रूट 0.000729 हे आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे. तर इथे 729चा क्यूब रूट 9 आहे, तर ह्या नंबरचा क्यूब रूट किती असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला हा डेसिमल पॉईंट काढून टाकायचा आहे. तर इथे राईट करायचं 0.000729 इज इक्वल टू, डेसिमल पॉईंट काढून टाकण्यासाठी इथे किती डिजिट आहे हे आपल्याला बघायचं आहे. 1 2 3 4 5 6 आहे. तर इथे आपल्याला 1च्या समोर 60 राईट करून घ्यायचे आहे. आता इथे 60 राईट केलेले आहे आपण, तर हा डेसिमल पॉईंट इथून निघून जाणार आहे. तर इथे 729 हा नंबर राहणार. का बरं? कारण की या नंबरच्या आधीचे 0 आहेत ना, ते काहीही व्हॅल्यू देत नाहीत, म्हणून आपण इथे 729 हाच नंबर राईट केलेला आहे. ठीक आहे, आता यांचे फॅक्टर काढून घेऊ आपण 729चे. 729 9 आहे युनिट प्लेसला, 2ने डिवाइड होणार नाही. 3ने डिवाइड होतो का आपण चेक करू, कारण 2चा नेक्स्ट प्राईम नंबर 3 आहे आणि 3ने कसं डिवाइड करायचं, दिलेल्या नंबरच्या डिजिटची ॲडिशन 3च्या टेबलमध्ये येते का. 7 + 2 9, 9 + 9 18, 18 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 3ने डिवाइड करू. 3 2 जार 6, 7 - 6 1 इथे 12 येणार. 3 4 जार 12 आणि 3 3 जार 9. ओके, 243 युनिट प्लेसला 3 आहे, 2ने डिवाइड होणार नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 3 आहे, 3ने डिवाइड होतो का चेक करूया. 2 + 4 6, 6 + 3 9, 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे हा पूर्ण नंबर 3ने डिवाइड होतो, म्हणून 3च्या टेबलमध्ये 24 हा 8 नंबरला येतो. 3 8 जार 24, इथे 8 राईट केला. 3 1 जार 3. 81 हा पण 3च्या टेबलने डिवाइड होतो, बिकॉज 8 + 1 9, 9 हा 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा 3ने डिवाइड होतो. 3 2 जार 6, 8 - 6 2, 21, 3 7 जार 21, 21 हा पण 3च्या टेबलमध्ये येतो. 3 9 जार 27, सॉरी इथे 27 आहे. 3 9 जार 27, सो 3च्या टेबलमध्ये 9 पण येतो. 3 3 जार 9 आणि इथे 3 1 जार 3. ओके, हे आपण 729चे फॅक्टर घेतलेले आहे. तर इथे आपण राईट करून घेऊ. 1 2 3 इथे 3 3 ग्रुप्समध्ये आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. 3 × 3 × 3 × 3 × 3 हे 1 ग्रुप आणि हा सेकंड ग्रुप. आता जर आपण या नंबरचे प्राईम फॅक्टर काढायला गेलो तर आपल्याकडे पेज कमी पडणार आहे, कारण हा नंबर खूप मोठा आहे. मग यांचे प्राईम फॅक्टर कसं पाडायचे आहे अशा नंबरचे, तर या नंबरमध्ये 0 किती आहे, 1 2 3 4 5 6 6 आहे, ते इक्वल 3 ग्रुप्समध्ये डिवाइड करायचे आहे. सो 2 2 0 येतात, 1 ग्रुप 2 ग्रुप अँड 3 ग्रुप, म्हणजे हा 2 2 0 येतात 1 1 ग्रुपमध्ये. म्हणजे ह्यांचं आपण फॅक्टरायझेशन करू शकतो 100 × 100 × 100 अशा प्रकारे. तर हे 100 3 टाइम्स आहे, 3 टाइम्स 100 आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, इथे 100 क्यूब घेऊ शकतो. ओके, म्हणजे मी इथे काय करणार, मग ह्यांचे फॅक्टर घेण्याऐवजी मी 100 क्यूब घेऊ शकते. अंडरस्टँड? काय केलं आहे आपण इथे,
जो नंबर आहे त्या नंबरचे इक्वल ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे 3 इक्वल ग्रुपमध्ये. इथे 2 नंबर 2 2 0 येतात ना, म्हणून मी इथं 100 ह्या 2 0चा 100 ह्या 2 0चा 100 3 टाइम्स 100 आहे म्हणून 100 क्यूब राईट केला. म्हणून यांचे फॅक्टर डायरेक्ट आपण 100 क्यूब पण घेऊ शकतो. देअरफॉर 729 अपॉन इज इक्वल टू, इथे किती आहे 3 1 टाइम्स, हे 3 1 टाइम्स म्हणजे 3चा ग्रुप आहे, एक 3चा ग्रुप आहे, म्हणजे मी इथे 3 क्यूब मल्टिप्लाय बाय 3 क्यूब असं राईट करू शकते. आणि हा 100 क्यूब. ओके, आता इथे मी हा 3 आणि हा 3 1 ब्रॅकेटमध्ये राईट करून घेते आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब राईट करते आणि इथे 100 क्यूब आणि इथे ॲज इट इज नंबर राईट करून घेते. ओके, सो आता इथे मल्टिप्लिकेशन करून घेते मी. हा नंबर ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचा आहे आणि इथे 3 3 जार 9 क्यूब आणि 100 क्यूब ॲज इट इज. ओके, आता हे जे आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे ही व्हॅल्यू ह्या नंबरची आहे. हा जो नंबर इथे आहे ना, हा नंबर, ह्या नंबरची ही व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली आहे. सो इथे आपल्याला क्यूब दिलेला आहे ना, हा क्यूब आपल्याला काढून टाकायचा आहे. सो आपण काय करणार आहे, दोन्ही साईडला क्यूब रूट घेणार आहे. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. ओके, दोन्ही साईडला आपण क्यूब रूट घेतला. आता ह्या साईडला पण घ्यायचा आणि ह्या साईडला पण क्यूब रूटमध्ये घ्यायचा आहे. ओके, सो आता इथे हा जो नंबर आहे हा क्यूब रूट सेपरेट सेपरेट ह्या नंबरला राईट करून घेऊ. इथे पण राईट केलं तरी चालेल. अंडर क्यूब रूट 100 क्यूब. ओके, सो इथे हा क्यूब रूट हा क्यूब सोबत कॅन्सल, हा क्यूब रूट ह्या क्यूब सोबत कॅन्सल. देअरफॉर काय व्हॅल्यू मिळणार आहे, हा क्यूब रूट ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचा आहे हा नंबर आणि 9 अपॉन 100. ओके, आता बघा हा जो नंबर आपण घेतला होता ना, हा नंबर आपण केव्हा घेतलेला आहे, ह्या नंबरला रिप्लेस करून, म्हणजे आपण त्या नंबरऐवजी हा नंबर राईट करणार आहे आता तिथे. ओके, देअरफॉर अंडर रूट 0.0000729 इज इक्वल टू 9 अपॉन 100. आता आपल्याला 9 अपॉन 100 हा डिसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. तर याला डिसिमल फॉर्ममध्ये आपण 0.09 असं कन्व्हर्ट करू शकतो, बिकॉज इथे 100 आहे, 100 वरती 2 0 आहे, 100 वर 2 0 आहे, तर डिसिमल पॉईंटच्या राईट साईडला 2 डिजिट यायला पाहिजे. ऑलरेडी इथं 9 1 डिजिट आहे, 1 डिजिट 9 आहे, तर आपण इथे एक्स्ट्रा एक 0 राईट केला म्हणजे 2 डिजिट आलेले आहे, बिकॉज इथे 100 आहे. जर इथे 1000 असता तर आपण 9च्या आधी आणखी एक 0 राईट केला असता, बट इथे 100 आहे ना, म्हणून 9च्या आधी राईट करायचा. 9च्या आधी आपण 1 0 राईट केला. डिसिमल पॉईंटच्या राईट साईडला 2 डिजिट पाहिजे, बिकॉज इथे 100 वर 2 0 आहे. ठीक आहे, म्हणून आपण 0.09 असं राईट केलं. फायनल आन्सर मिळालेला आहे आपल्याला 0.00729 इज इक्वल टू 0.09. या नंबरचा क्यूब रूट आहे 0.09. ओके, अंडरस्टँड. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.